वेलकम टू बी परफेक्ट ट्रेनिंग. प्रॉब्लेम नंबर 7 आपल्याला सॉल्व करायचा आहे आज, जे की प्रॅक्टिकल लेक्चर आहे टॅलीचं आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकायचं आहे. ऑलरेडी इथं कंपनी मी बनवलेली आहे. आपण जाऊया ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट. एम टेक कंपनीनी स्टार्टेड केलाय बिझनेस, 20 लाख इन्व्हेस्ट केले. तर तीच एंट्री आपण टॅली या सॉफ्टवेअरमध्ये करणार आहोत. ट्रान्झॅक्शनमध्ये अकाउंटिंग वाउचरमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि पैसे बिझनेसमध्ये येत आहेत तर रिसिप्टमध्ये एंट्री करायची आहे आपल्याला. आणि इथं लेजर क्रिएट करू शकता तुम्ही. एम टेक्नो कॅपिटल अंडर द कॅपिटल अकाउंट आणि सेव्ह करायचं आहे. 20 लाखाची आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपल्या बिझनेसमध्ये. नेक्स्ट एंट्री आहे, ही डिपॉझिट कॅश इन हिज बँक ऑफ इंडिया 10 लाख रुपीज. म्हणजेच 20 लाखामधले 10 लाख रुपये तो त्याच्याच बँकेमध्ये टाकतोय. तर ती एंट्री आपण करणार आहोत कॉन्ट्रामध्ये. तर जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये आणि F4 प्रेस करून तुम्ही कॉन्ट्रामध्ये जायचं आहे. आपले पैसे जेव्हा बँकेमध्ये टाकतोय तेव्हा कॅश ही आपल्याकडनं जाईल, जे की 10 लाख रुपयाची कॅश आहे आणि ती आपल्याच बँकेमध्ये जमा होईल. इथं अल्ट C करून मी इथं लेजर बनवतोय. बँक ऑफ इंडिया अंडर द बँक अकाउंट असं लेजर बनवलेलं आहे. तुम्ही बँकेची पूर्ण डिटेल्स भरून ही एंट्री एंटर करून सेव्ह करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे आपल्याकडे इथं परचेस मशिनरी बाय चेक. म्हणजेच तुमच्याकडे आता बँकेमध्ये पैसे आहेत तर तुम्ही चेक देऊन ही मशिनरी विकत घेताय. तर तीच एंट्री आपण करणार आहोत पेमेंटमध्ये. इथं लेजर बनवायचंय मशिनरीचं. मशिनरी अकाउंट जे की फिक्स ॲसेटच्या अंतर्गत येणार आहे. अमाऊंट राहणार आहे याची 2 लाख रुपये आणि ती बँक थ्रू आपल्याला द्यायची आहे. तुम्ही चेक नंबर आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. नेक्स्ट एंट्री आहे आपली, ही परचेस फर्निचर फॉर कॅश. नेक्स्ट पेमेंटमध्येच जातोय आणि अल्ट C फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ॲसेट, जे की 75,000चं फर्निचर आहे आणि कॅशमध्ये आपण फर्निचरची अमाऊंट इथं पेड केलेली आहे. नेक्स्ट एंट्री आहे, परचेस 40 नोकिया मोबाईल फॉर कॅश. इच मोबाईल 6,000 प्राइस अँड देन विथ 18% GST. म्हणजेच नोकिया मोबाईल तुम्ही विकत घेतलेले आहेत 40 क्वांटिटीमध्ये आणि प्रत्येकी प्राइस ही 6,000 रुपये आहे आणि विथ GST लावायची आहे. तर चला टॅली या सॉफ्टवेअरमध्ये GSTची सेटिंग करूया. कीबोर्डवर F11 प्रेस करायचा आहे तुम्हाला आणि F3 प्रेस करायचा आहे. F3 प्रेस केल्याच्या नंतर इथं सेट GST डिटेल्स यस करायचं आहे आणि सेट अल्टर GST डिटेल्स सुद्धा यस करायचं आहे. इथं तुम्ही GST नंबर टाकायचा आहे आणि ई-वे बिल तुम्हाला नो करायचं आहे. सेट GST रेट डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून यस करायचं आहे आणि टॅक्सेबल घ्यायचं आहे 18%. एंटर करून सेव्ह करायचं आहे. आता ही जी एंट्री आहे परचेस नोकिया मोबाईल ही परचेसमध्ये होणार. तर आपल्याला जायचं आहे परचेसमध्ये F9 मध्ये आणि आपण हा जो नोकिया मोबाईल आहे तो कॅशनी परचेस करतोय. तर इथं कॅश सिलेक्ट करायचा आहे पार्टी नेम आणि इथं लेजर क्रिएट करायचं आहे, जे की अल्ट C प्रेस करतोय मी इथं. परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट. लक्षात ठेवा इथं स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे आणि इथं GST ॲप्लिकेबल यस करायचं आहे आणि इथं सेट डिटेल्स तुम्हाला यस करायचं आहे. परचेस टॅक्सेबल सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला यामध्ये आणि 18% IGST तुम्हाला इथं निवडायचं आहे. आणि इथं गुड्स आपण सेल्स आणि परचेस करतोय तर गुड्स निवडले तिथे. आता इथं तुम्हाला नेम ऑफ आयटम इथं सिलेक्ट करायचं आहे. तर कीबोर्डवर मी अल्ट C करतोय, नोकिया मोबाईल
आणि हा घेतोय मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये. इथं मला अंडर द इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं आहे. स्टॉक ग्रुप जेव्हा तुम्ही क्रिएट केल्याच्या नंतर इथं त्याची सेट जीएसटी डिटेल्स सुद्धा यस करायची आहे. आणि हा पण घ्यायचा आहे तुम्हाला टॅक्सेबल 18%. एंटर 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 आणि सेव्ह. इथं तुम्हाला नॉचेस सिलेक्ट करायचा आहे, फॉर्मल नेम, नंबर्स आणि एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. तर आपण 40 क्वांटिटीमध्ये नोकिया मोबाईल विकत घेतोय 6,000ला प्रत्येकी. इथं तुम्हाला 2 वेळा एंटर करून सर्वात लास्टच्या एंट्रीला तुम्हाला अल्ट सी प्रेस करायचा आहे जीएसटीचं लेजर बनवण्यासाठी. यामध्ये सर्वप्रथम सीजीएसटी घ्यायची आहे जो की ड्युटीज अँड टॅक्सेसमध्ये राहील, जीएसटी. आणि सीजीएसटीचं फुल फॉर्म सेंट्रल टॅक्स आहे 9%. एंटर 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 आणि सेव्ह. नेक्स्ट घ्यायचं आहे तुम्हाला एसजीएसटी. कीबोर्डवर अल्ट सी करतोय. एसजीएसटी, ड्युटीज अँड टॅक्सेस, जीएसटी जे की स्टेट टॅक्स आहे 9%. अशा पद्धतीची तुम्ही परचेसची एंट्री इथं केलेली आहे. एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. परचेस 40 LG मोबाईल फॉर कॅश आणि हे पण 6,000ला आहे विथ जीएसटी. तर चला जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. इथं तुम्हाला कॅश घ्यायचं आहे, पार्टी नेम आणि अंडर द परचेस अकाउंट लेजर, परचेस लेजर द परचेस अकाउंट, अल्ट सी, LG मोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक सिलेक्ट करायचं आहे, नॉचेस. आणि इथे गेल्याच्या नंतर तुम्हाला 40 क्वांटिटीमध्ये आणि 6,000 त्याची प्राइस राहील तुम्हाला इथे. आणि हे सुद्धा सीजीएसटी आणि एसजीएसटी लावून परचेसची एंट्री इथं सेव्ह करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे आपली परचेस 30 सॅमसंग मोबाईल बाय चेक 6,500. चेक नंबर दिलेला आहे इथं आणि विथ 80% जीएसटी. चला ही एंट्री टॅलीमध्ये करणार आहोत. इथं तुम्हाला स्टार्टिंगला पार्टी नेम तुम्हाला बँक निवडायचा आहे कारण की चेक घेतलेला आहे. परचेसची एंट्री आणि इथं कीबोर्डवर अल्ट सी करायचं आहे. सॅमसंग मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये घ्यायचं आहे, नंबर्स. आणि क्वांटिटी तुम्हाला टाकायची आहे 30 क्वांटिटीमध्ये आणि 6,500 ही अमाऊंट आहे याची. हा सुद्धा सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये एंट्री करायची आहे तुम्हाला. नेक्स्ट दिलेला आहे इथं परचेस 30 सोनी मोबाईल फ्रॉम राम कंपनी 6,500 ईच विथ 18% जीएसटी. पहा हे ट्रान्झॅक्शन ना कॅशचं आहे ना चेकचं आहे. हे ट्रान्झॅक्शन आपण सप्लायरकडनं उधारीवर माल विकत घेतलेला आहे. कुठला? सोनी मोबाईल. तर जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये. पार्टी नेम तुम्हाला क्रिएट करायचा आहे, अल्ट सी, राम कंपनी आणि हा राहणार तुमचा सन्ड्री क्रेडिटर्स आणि एंटर एंटर करून सेव्ह करायचा आहे. परचेसचं लेजर ऑलरेडी बनवलेलंच आहे तुम्ही, अल्ट सी, सोनी मोबाईल्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि याची 30 क्वांटिटीमध्ये घेतलेली आहे. 6,500 याची प्राइस आहे. आणि इथं सुद्धा सीजीएसटी आणि एसजीएसटी तुम्हाला इथं घ्यायचं आहे. सेल्स 35 नोकिया मोबाईल टू कॅश 7,000 रुपीज विथ जीएसटी. आता नोकिया मोबाईल सेल करायचा आहे कॅशमध्ये. ही एंट्री टॅलीमध्ये सेल्समध्ये करायची आहे. जाऊया टॅलीमध्ये आणि कीबोर्डवर F8 प्रेस करायचं आहे तुम्हाला आणि इथं डायरेक्टली कॅश सिलेक्ट करायचा आहे. आता इथं सेलचं लेजर फर्स्ट टाइम बनवायचं आहे तुम्हाला, अल्ट सी, सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंट आणि इथं स्टॅट्युटरी इन्फॉर्मेशनमध्ये इज जीएसटी ॲप्लिकेबल, यस. आणि इथं जीएसटी डिटेल्स तुम्हाला यस करून सेल्स टॅक्सेबल घ्यायचं आहे इथं आणि 18% जीएसटी घ्यायचं आहे. एंटर 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 करून 18% जीएसटी घेतल्याच्या नंतर इथं गुड्स सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर एंटर करून सेव्ह करायचं आहे.
आपल्याला काय विकायचं आहे पहिले ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही सेल करताय तेव्हा लेजर क्रिएट करायचं नाही, जस्ट स्पेस दाबायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे नोकिया मोबाईल आणि क्वांटिटी घ्यायची आहे 35, 7,000 याची प्राइस घ्यायची आहे प्रत्येकी. आणि इथं ऑलरेडी GST चे लेजर बनवलेले आहेत, जसे की CGST सेंट्रल टॅक्स, SGST स्टेट टॅक्स. हे दोन्ही दिल्याच्या नंतर तुम्हाला एंटर सेव्ह करायचं आहे. सेल्स 40 LG मोबाईल टू कॅश 7,000 ईच विथ GST. इथं तुम्हाला सेलचं लेजर ऑलरेडी बनवलेलेच आहे. LG मोबाईल 40च्या 40 क्वांटिटी आपल्याला इथं विकायचं आहे आणि प्राइस राहील त्याची 7,000. आणि याला सुद्धा CGST घ्यायचं आहे आणि SGST घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं 30 सॅमसंग मोबाईल बाय चेक विथ 18% GST. तर चला, सॅमसंग मोबाईल बाय चेक आपल्याला सेल करायचा आहे. तर सेल्समध्येच गेलोय, इथं बँक घ्यायचा आहे आणि इथं सेल्समध्ये एंट्री करायची आणि घेतलाय आपण सॅमसंग मोबाईल 30च्या 30 क्वांटिटी आपल्याला सेल करायचा आहे आणि 8,000 त्याची प्राइस दिलेली आहे पहा इथं. आणि CGST SGST तुम्हाला इथं ऍड करायचं आहे आणि एंटर करून तुम्हाला इथं सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला सेल्स 30 सोनी मोबाईल टू श्यामको. पहा, श्यामको जेव्हा नाव आलेलं आहे तेव्हा आपण हे उधारीवर ट्रान्झॅक्शन केलेलं आहे असं समजायचं आहे, कारण की इथं कॅश आणि बँक दिलेली नाही आहे. तर सेल्स 30 सोनी मोबाईल टू श्यामको 8,500 विथ 18% GST. तर हीच एंट्री आपण टॅलीमध्ये करणार आहोत. इथं पार्टी नेम Alt-C करायचं आहे, श्याम अँड को या कंपनीचं नाव, आणि हे येणार सन्ड्री डेटर्समध्ये. एंटर करून सेव्ह करायचं आहे तुम्हाला. इथं सेलची लेजर ऑलरेडी बनवलेली आहे, स्पेस दाबायचा आहे. सोनी मोबाईल 30ला 30 क्वांटिटीमध्ये आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि याची प्राइस जी आहे 8,500 आहे. आणि इथं CGST SGST प्रेस करून घ्यायचं आहे. CGST SGST टॅक्स ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला एंटर करून सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण सर्व सेल्स केलेले आहेत. तुम्ही कीबोर्डवर पेज अप बटन जर प्रेस केलं तर त्या एंट्रीमध्ये परत येता. तुम्ही बिल प्रिंट पण करू शकता. प्रिंट क्लिक करायचंय प्रिंटवर आणि इथं सिलेक्ट करायचंय तुम्हाला प्रिंटर. मी इथं PDF सिलेक्ट केलेलंच आहे. आता ह्या पद्धतीचं तुम्हाला इथं बिल प्रिंट होईल. नेक्स्ट आहे रिसिव्ड ऑल कॅश फ्रॉम श्यामको, म्हणजेच श्यामको कडनं सगळी कॅश रिसिव्ह केलेली आहे. म्हणजेच ज्याला तुम्ही माल विकला त्याच्याकडनं पूर्ण अमाऊंट तुम्हाला आलेली आहे. तर तीच एंट्री टॅली या सॉफ्टवेअरमध्ये रिसिप्टमध्ये जायचं आहे आणि इथं टाईप करायचं आहे श्याम. ते इथं अमाऊंट दिलेली आहे, तीच अमाऊंट इथं तुम्हाला टाकायची आहे. ओके, ही अमाऊंट तुम्हाला 0 झालेली दिसेल, क्रेडिट बॅलन्स, आणि ही तुम्हाला कॅशमध्ये इथं रिसिव्ह करायची आहे. नेक्स्ट एंट्री आहे पेड ऑल कॅश टू राम अँड को. तर राम अँड कोला तुम्हाला पेड करायचं आहे पेमेंटमध्ये आणि रामला सिलेक्ट करायचं आहे. रामला पेड करण्याचं क्रेडिट बॅलन्स इथं दाखवते पहा, 2,30,100. इथं अगेन्स्ट पेंडिंग बिलाच्या अगेन्स्ट आपण इथं देत आहोत आणि इथं तुम्हाला कॅशमध्ये हे पेड करायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे रेंट पेड 2,500. ओके, खूपच कमी रेंट देतोय हा, तर आपण तेवढं रेंट या कंपनीमध्ये द्यायचं आहे. इथं जायचं आहे पेमेंटमध्ये, Alt-C प्रेस करायचं आहे. रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, एंटर सेव्ह. 2,500च रेंट द्यायचं आहे कॅशमध्ये. ओके, ही पेमेंटची एंट्री झाली. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला सॅलरी पेड 3,500. जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये, Alt-C, सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 3,500 आणि ही सुद्धा कॅशमध्ये तुम्हाला पेड करायचं आहे. नेक्स्ट दिलेला आहे तुम्हाला कॅरेज इनवर्ड
जे की माल परचेस करते वेळेस लागलेला खर्च आहे कॅरेज इनवर्ड, जे की तुमचं डायरेक्ट एक्सपेन्सेस होईल. तर ही एंट्री करायची आहे आपल्याला पेमेंटमध्ये. तर लेजर क्रिएट करूया Alt C, कॅरेज इनवर्ड्स. अंडर द डायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं आहे तुम्हाला आणि 10,000ची तुम्हाला ही एंट्री कॅशमध्ये करायची आहे. नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड, जे की माल सेल करते वेळेस लागलेला खर्च आहे 2,500चा. पेमेंटमध्ये लेजर क्रिएट करायचा आहे कॅरेज आउटवर्ड्स. अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस येणार आहे, कारण की सेल्सवर लागलेला खर्च आहे हा 2,500 आणि ही सुद्धा कॅशमध्येच तुम्हाला घ्यायची आहे. नेक्स्ट आहे कमिशन रिसिव्ड, जे की 3,500चा आहे. इथं ही एंट्री पेमेंटमध्ये न करता तुम्हाला रिसिप्टमध्ये करायचं आहे. Alt C, कमिशन अकाउंट अंडर द इनडायरेक्ट इन्कम. इथं 3,500 अमाऊंट टाकायची आहे आणि ही अमाऊंट कॅशच्या स्वरूपात तुम्हाला रिसिव्ह झालेली आहे. जाऊया बॅलन्स शीटमध्ये. 21,92,000ची बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. जाऊया आपण इथे आणि इथं बॅलन्स शीट सेम टॅली झालेली आहे. पहा, आता पाहूया ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट, ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तर जाऊया टॅली या सॉफ्टवेअरमध्ये, 2 वेळा स्केप दाबायचा आहे प्रॉफिट अँड लॉस मध्ये आणि इथं डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तर इथं ग्रॉस प्रॉफिट आपल्याला आलेली आहे 1,70,000. पाहूया ग्रॉस प्रॉफिट बरोबर आहे का? हो. नेट प्रॉफिट आहे 1,65,000. अगदी बरोबर, 1,65,000. नेक्स्ट पाहूया क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे किती आहे. 30,000चा क्लोजिंग स्टॉक आपल्या शॉपमध्ये आहे. तर ते पाहूया कसा आहे. आणि इथं जायचं आहे स्टॉक समरीमध्ये. इथे एंटर केल्याच्या नंतर डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तर ही इथं अमाऊंट आलेली दिसेल. तुमच्याकडे नोकिया मोबाईल शिल्लक आहेत 5 क्वांटिटीमध्ये, बाकी सगळे विकलेले आहेत. ठीक आहे. इथं सुद्धा तुम्हाला अगदी बरोबर आलेला आहे. 30,000चा तुमच्याकडं माल आहे ॲज अ क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट आहे कॅश इन हँड आणि बँक अकाउंट. हे पाहण्यासाठी तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे आणि डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. कॅश इन हँड आहे 10,33,900. ओके, कॅश इन हँड बरोबर आहे. आणि बँकेमध्ये अमाऊंट आहे 8,53,100 रुपये. ओके, अगदी बरोबर. तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम नंबर 7 सुद्धा आपण सक्सेसफुली सॉल्व केलेला आहे. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा. आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता. थँक्यू.